मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटी सेलने लॉ सीईटीचे ऑप्शन फॉर्म सुरू केलेले आहेत आणि 5 ते 7 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये आपल्याला हे ऑप्शन फॉर्म भरायचे सांगितलेले आहे. तर 7 तारीख ही सध्या तरी सीईटी सेलने लास्ट डेट आपल्याला दिलेली आहे आणि अजून सुद्धा बरेचसे कॉलेज लिस्टमध्ये ॲड झालेले नाही आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी त्यांच्या एरियामधले कॉलेज पाहत आहेत, अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंडचे ऑप्शन फॉर्म भरण्यामध्ये अडचणी येत आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करायला हवं, दुसरी गोष्ट हा कॅप ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, 3 इयर आणि 5 इयर LLB फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे फर्स्ट सेमिस्टरची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 15 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्सवरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQच्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅचमध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशनमध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्सवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि 15 ऑगस्ट पूर्वी ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर मित्रांनो, सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं की सीईटी सेलने आपल्याला शेड्यूल दिलेलं आहे की आपले कॅप ऑप्शन फॉर्म हे 5 तारखेला सुरू होतील आणि 7 तारखेला संपतील. तर आज 6 तारीख आहे, उद्या 7 तारीख आहे, उद्या शेवटची तारीख आहे आणि अजूनही बरेचसे कॉलेजेस आपल्याला अप्रूव्ड लिस्टमध्ये दिसत नाहीत. तर अशा वेळेस जर तुमचं कॉलेज लिस्टमध्ये दिसत नसेल तर तुम्ही थोडं वेट केलेलं कधीही चांगलं राहील. कारण 7 तारीख ही लास्ट डेट आहे आणि जर अजून सीईटी सेल नवीन कॉलेजेस ॲड करत असतील तर 7 तारखेपर्यंत तुम्हाला अजून जास्त ऑप्शन भरण्यासाठी चान्स मिळेल. त्यामुळे थोडं वेट करा, 7 तारखेला हा ऑप्शन फॉर्म भरा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी रिट पिटिशन सध्या चर्चेमध्ये आहे, त्या रिट पिटिशननुसार सीईटी सेल आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी एक्सटेन्शन पण देऊ शकते. आता शेवटी जोपर्यंत सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती त्याविषयी माहिती येत नाही तोपर्यंत आपण त्याविषयी डिस्कस करू शकत नाही. कारण शेवटचा निर्णय हा सीईटी सेलचा असेल. जर सीईटी सेलच्या पोर्टलवरती त्या संदर्भात काही एक्सटेन्शनविषयी न्यूज आली तरच आपण म्हणू शकतो की सीईटी सेलने ही डेट एक्सटेंड केलेली आहे आणि नवीन कॉलेजेससुद्धा त्या दरम्यान मग सीईटी सेल या ऑप्शन फॉर्ममध्ये ॲड करून देईल. त्यामुळे सध्या तरी तुम्ही 7 तारखेपर्यंत संध्याकाळ होईपर्यंत वाट पहा. संध्याकाळी हा ऑप्शन फॉर्म सबमिट करून टाका आणि जर सीईटी सेलने परत एक्सटेन्शन दिलं तर तोच फॉर्म तुम्हाला परत एडिट पण करता येईल आणि नवीन ऑप्शन जर आले तर ते नवीन ऑप्शनसुद्धा तिथे ॲड करता येतील. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने थोडं थांबून सीईटी सेलच्या पोर्टलवरती लक्ष ठेवा. जर एक्सटेन्शन आलं तर तुम्ही भरलेला तुमचा फॉर्म एडिट करा आणि नवीन ऑप्शन त्याच्यामध्ये ॲड करा आणि कॅप राऊंड 1ला सामोरे जा. आता ज्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरला नसेल तर तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे हे आपण पाहूयात. तर त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनवरती जायचं आहे. कॅन्डिडेट लॉग इनवरती गेल्यानंतर इथे तुमचा रजिस्टर्ड ईमेल आणि पासवर्ड एंटर करायचा आहे. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे हे पेज ओपन होईल आणि इथे तुम्हाला प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म हा ऑप्शन शेवटी दिसेल. तर प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे कॉलेजचे ऑप्शन्स सर्च करण्यासाठी इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये मग तुम्हाला सुरुवातीला तुमची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे, कॉलेजचा स्टेटस, मीडियम, कॉलेजचा टाईप आणि कॉलेजचा कोर्स सिलेक्ट करायचा आहे. आता 5 इयर LLBच्या बाबतीत हा BA LLB किंवा BBA LLB असू शकतो. 3 इयर LLBच्या बाबतीत हा फक्त LLB कोर्स असणार आहे. त्यामुळे सुरुवातीला तुमची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा, त्यानंतर तुमची डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, कॉलेजचा स्टेटस सिलेक्ट करा, मीडियम, कॉलेजचा टाईप आणि कोर्स सिलेक्ट करून सर्च कॉलेजवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे कॉलेजची लिस्ट ओपन होते. आता मग या पेजवरती तुम्ही सुरुवातीला तुम्हाला जे प्रेफर्ड कॉलेजेस आहेत, तुम्हाला जे कॉलेजेस ॲडमिशनसाठी हवे आहेत असे कॉलेज सिलेक्ट करायचे आहेत आणि मग नेक्स्ट पेजवरती तुम्हाला त्याची प्रेफरन्सची ऑर्डर सिलेक्ट करायची आहे. आता ज्यावेळेस तुम्ही तुमचे कॉलेज सिलेक्ट कराल त्यावेळेस ॲड सिलेक्टेड ऑप्शन्सवरती क्लिक करायचे. म्हणजे हा ऑप्शन तुमच्या फॉर्ममध्ये शॉर्टलिस्टेड कॉलेजेसमध्ये दिसतो. पुढे मग सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रेफरन्स द्यावा लागतो.
मग इथे मी एकच कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे म्हणून मी एक प्रेफरन्स इथे देत आहे. यामध्ये मग तुम्ही जेवढे कॉलेजेस सिलेक्ट केले असतील तेवढ्या कॉलेजमध्ये ॲज पर प्रेफरन्स तुम्ही नंबर्स असाइन करायचे आहेत आणि शेवटी सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवरती तुम्हाला एक डिक्लेरेशन दिसेल, आय हॅव रीड ऑल द रूल्स ऑफ ॲडमिशन्स. त्याच्यावरती क्लिक करून कन्फर्म ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करायचे. पुढे कन्फर्म केल्यानंतर तुमच्या पुढे प्रिंट ऑप्शन फॉर्म असा ऑप्शन दिसेल आणि प्रेफरन्स लिस्टमध्ये तुम्ही दिलेले कॉलेजेस तुम्हाला दिसतील. मग प्रिंट ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करून तुम्ही या फॉर्मची प्रिंटआउट घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म इथे सबमिट होणार आहे. मग शेवटी डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुमच्या पुढे प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म हा जो ऑप्शन सुरुवातीला दिसत होता हा ऑप्शन आता दिसणार नाही आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमचा फॉर्म इथे सबमिट केलेला आहे, त्याची प्रिंटआउट घेतलेली आहे, म्हणजे तुमचा ऑप्शन फॉर्म भरला गेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना परत हा ऑप्शन फॉर्म एडिट करायचा असेल तर त्यांच्यासाठी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता अनलॉक ऑप्शन फॉर्मचा एक ऑप्शन अवेलेबल आहे. तर तिथे तुम्ही तुमचा फॉर्म अनलॉक करू शकता आणि परत तुमचे प्रेफरन्सेस, तुमचे कॉलेजेस जे आहेत ते सिलेक्ट करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा एक इश्यू आहे की त्यांच्या एरियामधले त्यांना जे कॉलेजेस हवे आहेत ते कॉलेजेस लिस्टमध्ये नाही आहेत. तर त्यासाठी थोडंसं थांबा. CET सेल मे बी ही डेट एक्सटेंड करेल आणि ही डेट एक्सटेंड झाल्यानंतरच तुम्हाला ॲडिशनल कॉलेजेस या लिस्टमध्ये मिळतील. त्यामुळे थोडंसं थांबूनच तुम्ही हा फॉर्म भरलेला कधीही बेटर राहील. आज संध्याकाळपर्यंत वेट करा. CET सेल मे बी एखादं नोटिफिकेशन तुमच्यासाठी रिलीज करेल आणि त्या नोटिफिकेशननुसार तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो नवीन डेटनुसार भरता येईल. ठीक आहे, तर या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.